कोकणात राहायचं म्हणजे ह्या काट्या झुडप्यातनं असं असं फिरायला लागतं, तेव्हा तुम्हाला कुठे हा कोकणी मेवा भेटतो, करवंद. असं रानात आलात ना की खाऊ शकता तुम्ही. अभी मजा आएगा ना भिडो. तर जय शिवराय मित्रांनो, मी किरण तुम्हा सर्वांचं आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत करत आहे. तर मंडळी, आज सुट्टीचा दिवस आहे. आज थोडं दाढी वगैरे वाढले, तर आज चाललो आहे खाली चांदऱ्यामध्ये दाढी वगैरे केस वगैरे करायला. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नॉर्मली आजचा दिवस कसा आहे ते तुम्हाला बघायला भेटेल. तर चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, चाललो चांदऱ्यामध्ये आणि तुम्ही इकडे बघू शकता किती भन्नाट असा रोड आहे आपल्या चांदऱ्यात जाताना. तर कधी आमच्या गावात याल तर जरा येता जाताना जरा सावकाश या. आणि आजचा नजारा तुम्ही मंडळी बघू शकता, खूप सुंदर असं वातावरण आहे. चला तर मंडळी पुढे भेटूया. तर फायनली मंडळी मी आता पोचलो इथे दादाच्या इथे, आणि इकडे बघू शकता केस कापायचं काम चाललंय आणि याच्यानंतरला आपला नंबर आहे थोड्या वेळाने. आणि इकडे बघू शकता आपले कंपनीचे आणबाण शाण बलकाव तयारी चालले. आणि इकडे बघू शकता बाहेरचा नजारा वगैरे. तर फायनली मंडळी, आता मी दाढी वगैरे करून आलो आहे आणि हे बघा, हे बघू शकता हातामध्ये आपल्या घरी लाकडं आणत आहे, तर त्याच्यासाठी आपण थंडा वगैरे घेऊन आलो आहे. आणि इकडे बघू शकता, तर मित्रांनो इकडे बघू शकता शहरामध्ये गॅसची कमतरता जाणवू लागली आहे आणि आपल्याकडे एवढा स्टॉक आहे हा बघू शकता. आणि अजून स्टॉक करण्यासाठी आपण इकडे आज लाकडं आणतात आमची. तर इकडे बघू शकता मंडळी आमचा गोटा, आणि इकडे काय करते गे लाकडं भरण्याचा कार्यक्रम चालला आहे. इकडे बघू शकता किती स्टॉक झाला आहे तो आपल्याकडे. आणि इकडे आहे पेंडा भरलेला आहे. तर आणि इकडे मंडळी बघू शकता तुम्ही 2-3 भारे आहेत आणि अजून माणसं गेलीत आणायला. आपण त्याच्यासाठी थंड आणला आहे गरमीतनं. तर माणसं येतील तेव्हा दाखवतो तुम्हाला. तर मंडळी आता तुम्हाला बोललो होतं की दाखवतो म्हणून, तर एक एक बघा आम्ही आले आणि पाठून माणसं येतात आपली लाकडं घेऊन येत आहे. मग लाकडं आणता ना तुम्ही. मग तर मंडळी बघू शकता गावामध्ये किती काम करावं लागतं ते. तर फायनली मंडळी आंघोळ वगैरे झाले आणि तुम्ही बघत होतात की कोकणात राहून किती काम करावं लागतं. आता हा आगोटचा काल चालू आहे आणि मंडळी बघू शकता लाकडं भरण्याचं काम चाललं आहे. आणि मागे मामा वगैरे लाकडं फोडतायत, आई लाकडं भरते. तर आजचा असा दिवस, हा कामाचा दिवस आहे. तर चला आज काय काय दिवसभरात होईल ते तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो, आत्ता जातोय सिद्धूच्या काहीतरी काम चाललं आहे तिकडे बघायला चाललो. आणि इकडे बघू शकता लाकडं वगैरे भरपूर जणांनी गोळा केलेत आणि ते आम्ही क्रिकेट खेळायचो मंडळी. आणि त्या पलीकडे सिद्धेश भोगळे आपला सिद्धू काहीतरी बनवतोय, कसली तरी शेड बांधतोय, तर ती बघायला जाऊया. चला दाखवतो तुम्हाला तिकडे कोण काय करतोय ते. आणि आज वातावरण तुम्ही मंडळी बघू शकता, इथे आम्ही खेळायचो प्रॅक्टिस क्रिकेटची. आणि आता बहुतेकशे लोक मंडळी मुंबईला परत गेलेत शिमगा संपल्यावर, त्याच्यामुळे आता पोरं जो तो कामाला जातो आहे. तर आणि इकडे पोचलो आहे मी
सिद्धूच्या इकडे आबा. आणि इकडे सिद्धेश काहीतरी नवीन काहीतरी करण्याचा प्लॅनिंग चाललाय त्याचा. तर आणि इकडे आपला विशाल आहे. विशाल हां. आणि हा सिद्धू आपला. सिद्धू इकडे बघ. हां इकडे बघू शकता कसली तरी शेड बांधतोय भाऊ. आणि इकडे बघू शकता सिद्धू आपला चर खणतोय आणि त्याच्यातली माती काढून बाहेर करतोय. आणि इकडे त्याचं काम चाललंय. तर मंडळी विचारूया की सिद्धूला की काय नेमकं करतोय ते. तू काय करतोय रे? सिक्रेट काहीतरी त्याचा उद्योगधंदा करण्याचा प्लॅनिंग चाललाय छोटासा. तर मंडळी त्याला शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. तर मंडळी शुभेच्छा त्याला पुढील वाटचालीसाठी. आणि आपण जरा फेरफटका मारून येऊया आपल्या बागेतून वगैरे. आणि इकडे बघू शकता चिंचेचं झाड आहे. पण इकडे बघू शकता काहीच धरलंय नाही छत्रीने. आणि इकडे आपली बाय आंब्याची राखण करते. ही बघा काय करते. हे बाय काय घे माकडा आली. चला मंडळीनं बागेतनं जाऊन येऊया. बघूया काजू वगैरे कितपत धरलेत वगैरे. चला. आणि हा आमचा गावाकडचा रस्ता आहे. पायवाट आमची पहिली वेगळी होते. आणि इकडे तुम्ही बघू शकता वानर. हे बघा सायर आले. आणि इकडे आमची बाय आंबे धरले त्याची राखण करते. चला मंडळी इकडे बघू शकता आत्ता मी पोचलो. आम्ही जेव्हा लहान असताना सगळी पोरं खेळायचं वगैरे त्या जागेवर आलो. इकडे आम्ही ह्याला बावीतला बोलतो. आणि इकडे आम्ही होलिका दहन करतो. त्याचं आता गुढीपाडवाला आपण कटिंग वगैरे झालेलं आहे. आणि नंतरला काळांतराने ते काढलं जाईल पावसाळ्याच्या सीझनला. तोपर्यंत आपण ठेवतो ते. आणि इकडे बघू शकता किती भन्नाट असं ऊन पडलंय. आणि इकडे वानर मंडळी भरपूर आहेत. काय ठेवतच नाही. आणि बाय आमची तिकडे बघू शकता. ही बघा तर मंडळी आता बघूया आपल्या बागेत किती काय ठेवलानी आहे. काजू ठेवलानी आहेत की आंबे ठेवलानी आहेत. आणि इकडे बघू शकता काय काय आंब्याच्या झाडावर तर आंबेच नाही यावर्षी. मंडळी जितका सांगायचं झालं तर यावर्षी काहीच सीझन नाही आहे. काजूचा थोडाफार होता पण आता इकडे बघू शकताय बघा कुठे कुठे मोजक्या काजू दिसत आहे. यावर्षी मुंबईकर आस लावून बसले असतील की काहीतरी मिळेल पण यंदा काहीच नाही आहे. यंदा थोडं काय कुठे कुठे आहे असं आहे. इकडे कोणतरी काम करतोय. आमचा देवमामा आहे वाटतं. हा बघा देवमामा साफसफाई चाललंय झाडांची. आणि ही आपली विहिरीमध्ये पाणी आहे वाटतं. दाखवतो तुम्हाला. आहे पाणी आहे भरपूर आहे पाणी. हे बघा. चला बघूया वरती जाऊन येऊया मंडळी. आणि आपल्याकडे इकडे झाडावर काहीच काजूच दिसत नाही तो. आणि सीझन पण आता संपत आलाय मंडळी. जेवढा स्टार्टिंगला जी पहिली कैरी आणि पहिला जो काजू होता तो आता बहुतेकसा संपला आहे. सुरुवातीचा ज्या ठिकाणी काजू आहेत तिकडे आहेत, आंबे आहेत तिकडे आहेत. पण काय ठिकाणी तर आंबाही नाही आणि काजूही नाही. आणि हे बघू शकता
ही आमची गडग्यात जाणारी पायवाट. चला दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो वरती येईपर्यंत खूप दम लागला आहे आणि तुम्ही बघू शकता दमछाक झाला आहे माझा आता. आणि इकडे कुठे कुठे काजू आहे आणि तयार व्हायचे आहे. ही आपली बाग आहे आणि बहुतेकशा काजू कुठे दिसतच नाही. वेंगुर्ला पण नाही, कुठे कुठे आहे ते सांगूया आपण आईला. आई वगैरे येणार आहे मागून, भेटल्या तर थोड्याफार काढू. ऊन पण भरपूर झालंय. इकडे म्हणजे हे मशीन लावून लावून माणसांचं डोकं फिरत आले. नुसते ते कुत्र्याच्या आवाजाने भुंकत राहत आहेत. आणि काजू थोडं कुठे कुठे आहेत हो मंडळी. मित्रांनो इकडे काहीच नाही आहे, थोडंफार आहे ते आई काढणार आहे. आणि इकडे बहादूरबाई बघू शकता आंब्याच्या राखणीला आहे. तर आता जाऊया, भरपूर वेळ झाला. इकडे थोडा थोडा काजू आहे पडलेला, तर आईला सांगायला होईल. आणि इकडे बघू शकता त्या प्रकारे आंब्याची आपली नाश केली जाते. हा बघा अंडेलीनं कशा प्रकारे खाल्ला जातो तो आंबा. हा बघा अशा प्रकारे आंबा खातात. हे वाट लावला नाही हो मंडळी. तर मित्रांनो कोकणात राहायचं म्हणजे ह्या काट्या झुडप्यातनं असं असं फिरायला लागतं, तेव्हा तुम्हाला कुठे हा कोकणी मेवा भेटतो. पण काही लोकांचं स्टेटस असतात की हां हॅशटॅग आम्ही कोकणकर. कोकणात राहून काय अवस्था असते हे कोकणकरांनाच माहिती, कसं काय आणायचं वगैरे. आता ह्या ठिकाणी आपण कालची जी लाकडं घेऊन गेलो तो इथून आपण घेऊन गेलो. इकडे बघू शकता इकडे किती घनदाट जंगल आहे. त्याच्यातून आपण आता जातोय दुसऱ्या गडग्यात आपल्या. ते बघू शकता आपण झाडावर काही नाही. आंब्याचा खूप शॉर्टिंग आहे. तिकडे आहे तिकडेच आहे म्हणजे लाकडं फोडून वगैरे खाली तिकडे. हे बघा तिकडे लाकडं फोडत होतो आणि इथून आपण घेऊन गेलो. आता प्लॅनिंग आहे, खूप गरमी झाली आहे मंडळी. आणि आता चाललोय मी परत जातो, परतून जाऊन घरी जाणार. बघूया. तर मित्रांनो जाता जाताना तुम्हाला सांगतो की शहरामध्ये किती कुठच्याही समस्या आल्या तरी गावाकडच्या माणसांकडे त्याचं सोल्युशन असतं मंडळी. आणि आता गॅसचा तुटवडा जाणवतोय तर मंडळी लोक आता लाकडं वगैरे कशी काय करायची, कशी विकायची. कारण आता शहरामध्ये गेलात ना तर गॅसचा तुटवडा आता थोडाफार कमतरता आले. पण काही काही जणांना गॅस मिळत नाही. 45 दिवसांनी काहीतरी असा सरकारचा नियम आला आहे नवीन गॅसचा. तर आता काही लोक किंवा हॉटेलवाले गावाकडे येऊन गॅस वगैरे म्हणजे गॅस नसल्यामुळे चुलीसाठी लाकडं वगैरे घेऊन जातात. आणि गावाकडे प्रत्येकाच्या घरी आता तुम्हाला बघितलाच असाल की प्रत्येकाच्या घरी एवढा स्टॉक असतो ना, आमच्याकडे श्रीमंत लोकांसारखा एकदम स्टॉक असतो. आणि इकडे बघू शकता प्रत्येकाच्या गडग्यामध्ये हे बघा लाकडाचा स्टॉक आहे. इथे पण आहे, वरती पण आहे. आता प्रत्येक ठिकाणी गेलात ना, प्रत्येक ठिकाणी मंडळी गेलात ना तर प्रत्येकाच्या गडग्यामध्ये किंवा असा कुठे ना कुठे अशी लाकडं वगैरे तोडलेली आहेत. तर मंडळी सांगायचं एवढंच की कोकणामध्ये राहून जी समृद्धता येते ना अशी कुठेच नाही मंडळी. एक जनरल सांगायची गोष्ट म्हणजे. आणि
असा विषय नाही की कोकणी माणूस कुठे गेला आणि काही कमवून खाऊ शकत नाही असा विषयच होणार नाही मंडळी. कारण शहरातील लोक कसाही जरी गावी आला ना तर त्याला गावाची असं राहणं किंवा गावामध्ये रूढी परंपरा जपण्यासाठी आहे ना खूप परिश्रम करायला लागतात. ते सहजासहजी येत नाही. पण गावातला माणूस जर शहरात गेला तर लगेच तो तिथल्या रूढी परंपरा किंवा तिथली सोसायटी म्हणा किंवा तिथले काम लगेच अनुकरण करून आहे ना लगेच शिकतो. ही आमची कोकणकरांची एक खासियत आहे म्हणजे. आणि इकडे आता बघू शकता ते करवंद वगैरे पण धरलेत. हे बघा, पण अजून पिकलेत नाही. हे बघा दिसत आहेत. हे बघा करवंद वगैरे पण धरलीत. दाखवतो तुम्हाला. हे बघा करवंद. असं रानात आलात ना ती खाऊ शकता तुम्ही. तर मित्रांनो आता मी आलोय, खूप फिरून फिरून दमलो आणि आता घामाघूम झालो. आणि इकडे बघू शकता आता इकडे अजून एक कोकणातील एक चांगलं असं फळ बघू शकता तुम्ही. हे बघा फणस. थोडेसेच धरलेत, नाही तर हा फणस मंडळीने खूप धरलेला असायचा पहिला, खूप धरलेला असायचा. पण आता थोडे फार कमी आहेत. आणि इकडे बघू शकता हे आपलं देऊळ आहे. आणि तुम्हाला जर देवळाची व्हिडिओ बघायची असेल तर आपल्या चॅनलवर आहे, तर तिथून तुम्ही बघू शकता. देवळाची व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती आणि ती ह्या व्हिडिओच्या खाली मी लिंक देतो. जर तुम्हाला बघायची असेल तर बघू शकता तुम्ही आपल्या देवळामध्ये. आणि आता थोडंफार दाखवतो तुम्हाला. आता मी जाऊन देवळामध्ये बसणार आहे, थोडासा आराम. आणि देवळामध्ये जाऊन बसलात ना एक शांत असं वातावरण आहे, हवा वगैरे मस्त लागते मंडळी. आणि इकडे बघू शकता इकडे आहे पूल नवीन बनतोय आपला गाडी येण्यासाठी. आणि हा रस्ता नवीन चालू आहे. हे बघू शकता पुलाचं स्लॅब वगैरे पडलं आहे. आणि इकडे परतून पाणी येतं शांत पाय धुण्यासाठी. मंडळी आता इकडे बघू शकता हा आता जमिनीचा भाग आहे. पण आता काही सदस्यांनी इकडे ब्लॉक दिलेत आणि हे ब्लॉक आता इथे लावणार आहेत. ही आपली देवी आहे, चक्राई देवी. बघू शकता किती सुंदर. आणि देवळात आल्यावर मंडळी खूप छान असं वातावरण असतं आणि शांत एकदम. आणि वारा वगैरे भरपूर लागलेला असतो. काही लोकांचं असं मंडळी मत होतं की हा जो दरवाजा आहे ना हा का लावलेला असतो, तर आजूबाजूचे पक्षी वगैरे येऊ नये ना, म्हणजे कबूतर किंवा काही येऊ नये ना, डायरेक्ट आतमध्ये जातात मंडळी आणि त्याच्यामुळे घाण वगैरे होते. तर त्याच्यामुळे हा दरवाजा लावलेला असतो. तर मित्रांनो इकडे झाडं आहेत, या झाडांची पानं वगैरे आतमध्ये आलेत. तर आपण जरा थोडासा कचरा काढूया त्या तऱ्हेने. आणि इकडे बघू शकता बाहेरून आपला बबलू पण येतोय. तर मित्रांनो खूप वेळ बसतो देवळामध्ये, खूप शांत असं वातावरण होतं. तर आत्ता मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला मंडळी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा. आणि जर ह्या चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर पुन्हा भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.